आत्तापर्यंतचा आणि अगदी याही काळामधला असा अनुभव आहे की करिअर हे निवडलं कसं जातं. तर सर्वात पहिला भाग करिअर निवडीचा जो आहे तो रोल ऑफ मार्क्स, म्हणजे मार्कांच्या आधारावरती करिअर निवडण्याचा ट्रेंड आजही आपल्याला अनेक विद्यार्थ्यांमध्ये दिसतो. एक काळ असा होता की ज्या काळी 80% पुढे मार्क पडले तर सायन्स साईडचं करिअर निवडलं जायचं, 60 ते 80% मध्ये पडले तर कॉमर्सचं करिअर निवडलं जायचं आणि 60% खाली पडले तर आर्ट्सचं करिअर निवडलं जायचं. परंतु आपण जर नीट तपासून बघितलं तर आजही याच पद्धतीने करिअर निवडण्याची पद्धत ही अवलंबली जाते आणि ज्याच्यामुळे कुठेतरी आयुष्याच्या एका वळणावर जाऊन आपण कुठलं तरी वेगळं करिअर केलं असतं किंवा काहीतरी वेगळं आपल्या क्षमतेला धरून केलं असतं तर आपलं चांगलं करिअर झालं असतं, अशा पद्धतीचा भाव विद्यार्थ्यांमध्ये आणि आपल्या त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा बघायला मिळतो. त्यामुळे रोल ऑफ मार्क्स हे करिअर निवडण्याचं एक माध्यम आजही 2016 मध्ये आपण आहोत तरी सुद्धा हेच माध्यम बऱ्यापैकी वापरलं जातं. दुसरा करिअर निवडीचा जो मार्ग आहे तो ज्या पद्धतीने ट्रॅडिशनल करिअर निवडली का जातात असा जर विचार केला तर वेगवेगळ्या करिअरच्या माहितीचा अभाव हे एक कारण करिअर निवडीमध्ये लक्षात येतं की अनेक करिअरची माहिती आज वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये उपलब्ध आहे, पण ती माहिती कुठल्या सोर्समध्ये उपलब्ध आहे हे लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे जी ट्रॅडिशनल परंपरागत आलेली करिअर आहेत ती निवडण्याची कडे कल हा विद्यार्थी आणि पालकांचा जास्त प्रमाणात दिसतो. तिसरं जे प्रमुख कारण करिअर निवडीमध्ये चूक होते त्याच्यामध्ये असं आहे की पालकांच्या काही अपुऱ्या राहिलेल्या कल्पना असतात की त्यांना स्वतःला डॉक्टर, इंजिनियर, चांगला शिक्षक असं व्हायचं असतं, परंतु त्यांच्या आयुष्यातल्या काही कारणांमुळे त्यांना ते होता आलं नाही आणि मग आपल्या पाल्यांनी त्या प्रकारचं करिअर करावं, त्या प्रकारच्या करिअरमध्ये यशस्वी व्हावं अशी एक अवास्तव अपेक्षा पालकांची असते आणि त्या अपेक्षेपोटी ते विद्यार्थ्यांना खूप लहान वयापासूनच वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जायला लावतात. त्यांचा त्या दिशेला त्या विद्यार्थ्याचा कल आहे की नाही, आपल्या मुलाचा कल आहे की नाही हे सुद्धा काही वेळेला पालकांच्या लक्षात येत नाही आणि मग कोणत्याही जसं आईला वाटतं की माझा मुलगा तसा हुशारच आहे किंवा कुठल्याही वडिलांना आपल्या मुलामधल्या 4 चांगल्या गोष्टी दिसत नाहीत असा जो ट्रेंड आहे तोच समोर येतो आणि त्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या शिक्षणामध्ये ढकललं जातं. हे एक करिअर निवडतानाचं सगळ्यात मोठा अडथळा किंवा आत्ता सुद्धा या पद्धतीने करिअर निवडली जातात. अजून एक महत्वाचं कारण जे आहे ते करिअर निवडताना चुकतात त्याचं असं आहे की विद्यार्थ्यांच्या काही कल्पना असतात की मला पायलट व्हायचंय, मला विमानाचं डिझाईन करायचंय, अशा पद्धतीची काही व्हीम्स आणि विशेष ही मुलांची असतात की ज्याच्यामुळे ते त्या प्रकारच्या करिअरमध्ये जाताना आपल्याला दिसतात. वास्तविक पाहता ज्याला पायलट बनायचंय किंवा ज्याला एरोप्लेन मॉडेलिंग मध्ये जायचंय त्यांनी कागदाचं तरी विमान केलेलं आहे का लहानपणापासून हे कुठेही तपासलं जात नाही. केवळ कोणीतरी दुसरा काहीतरी करतोय आणि ते डोळ्यासमोर ठेवून मलाही तेच करायचंय अशा पद्धतीची काहीतरी कल्पना विद्यार्थी मनामध्ये घेतात आणि कुठल्या तरी एका वळणावर त्यांच्या असं लक्षात येतं की आता आपली ही जी आवड आहे किंवा आपल्याला जे लहानपणापासून वाटतंय ती आता बदलली आहे आणि आता मला डॉक्टर व्हायचंय, आता मला इंजिनियर व्हायचंय आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्या प्रकारच्या करिअरकडे वळण्यासाठीची लागणारी क्वालिफिकेशन सुद्धा मुलांमध्ये नसतात. त्यामुळे अशी आपल्या मनातल्या कल्पना काहीतरी घेऊन प्रत्येक टप्प्याटप्प्यावर आवड बदलून करिअर ही करताना मुलं दिसतात आणि मग आयुष्याच्या वळणावरती अयशस्वी होतात आणि मग निराशेचं चक्र सुरू होतं. त्यामुळे करिअर निवडताना जी चुकीची पद्धत अवलंबली जाते त्याच्यामध्ये एक आहे रोल ऑफ मार्क्स, दुसरं आहे पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि माहितीचा अभाव. या 4 कारणांमुळे करिअर चुकीची निवडली जाऊ शकतात. साधारणतः 20 वर्षापूर्वीची स्थिती अशी होती की करिअर निवडण्यासाठी कुठलाच मार्ग, कुठल्याही पद्धती या उपलब्ध नव्हत्या. परंतु आज अशी स्थिती नाहीये की करिअर निवडायचं कसं हा प्रश्न पडेल. करिअर निवडण्यासाठी खूप शास्त्रीय पद्धतीने आज तपासण्या होऊन त्याच्यातून करिअर निवडायला सोपं जाऊ शकतं
किंवा त्या प्रकारच्या शास्त्रीय तपासण्या जर आपण केल्या तर करिअर निवडण्यामध्ये अधिक चांगली आपल्याला गती मिळू शकते किंवा यशस्वी होण्याचे चान्सेस हे त्या मार्गाने गेल्यानंतर अधिक आहेत असं लक्षात येतं.